सातोलीतल्या बऱ्याचशा ज्यांचं ऊस कृषीराज गुळ पावडर फॅक्टरीला गेलेले आहेत तिथल्या शेतकऱ्यांनी मला फोन केला. त्यांनी सांगितलं की सर आमचे तर 2 वर्ष झालं तिथल्या ऊस कारखान्याला घालून सुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाहीत. त्यांची तर कैफियत ऐकल्यानंतर मला सुद्धा विशेष वाटलं की 2-2 वर्ष झालं कारखानदार जर पैसे वापरत असले आणि जर शेतकऱ्याला पैसेच देत नसतील तर शेतकऱ्यांचा प्रपंच चालवायचा कसा. आता काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आमची मुलं आज शिकायला येते, डिग्रीच्या इंजिनिअरिंग कॉलेजला मुलं येते, त्या मुलांच्या शैक्षणिक फी भरायला पैसे नाही. काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या कुटुंबात आजारपण आहे, आमच्या आई वडील आजार आहेत, मंडळी आजार आहेत, त्या आजारपणाला सुद्धा पैसे आम्हाला व्याजाने काढून आणून पैसे भरावे लागले. मग एवढी वाईट अवस्था ह्या कारखानदारांनी शेतकऱ्यांची केलेली आहे. म्हणून ह्यांच्या विरोधात आपल्याला एकत्रित येऊन सुद्धा भांडावं लागलं. त्यासाठीच आता मी प्रादेशिक सहसंचालकांना तुमच्या समोरच सगळ्यांच्या फोन लावला आणि कृषीराज कारखान्याच्या बाबतीत मी सांगितलं. त्या फोनवरनं साहेबांनी सुद्धा आज रविवार असताना सुद्धा साहेबांनी त्यांच्या वर सिनियर मंडळींना सुद्धा विषय विचारला की हे गुळ फॅक्टरीचं आपल्या ऑफिसच्या अंडर काही येतंय का. त्याच्यावर आता पुन्हा साहेबांचा फोन आला, तुमच्या समोरच मी ते फोन घेतला की साहेबांनी सांगितलं की गुळ फॅक्टरीच्या बाबत आपण लायसन्स साखर आयुक्तालय काय लायसन्स त्यांना अथॉरिटी देत नाही, त्यामुळे गुळ फॅक्टरीचा विषय हा साखर आयुक्त किंवा प्रादेशिक सहसंचालकाच्या अखत्यारीत येत नाही. यासाठी आता कृषीराजच्या बाबतीत आपल्याला भांडायला उद्या तुमची सगळ्यांची तयारी असली तर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्या जाऊ. जिल्हाधिकाऱ्यांना हे आपण मांडू की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला पत्र दिलंय की जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालकांनाच पत्र दिलं ह्या पाडसे साहेबांच्या तक्रारीवरनं. त्यांना विचारून घेऊ की ह्या आम्हाला आता हे पैसे मिळवायचे तर आम्हाला कुठं न्याय मिळावा लागेल. उद्याचा दिवस जर तुम्ही माझ्याबरोबर आला तर आपण उद्या कलेक्टर ऑफिसला जाऊन मिटिंग करू, तिथं जाऊन आपण विचारून घेऊ आणि त्याच्यानंतर सेकंड फेज की मंगळवारच्याला किंवा बुधवारच्याला आपण डायरेक्ट ह्या कारखान्याचे जे संबंधित चेअरमन आहेत त्यांच्या दारात जाऊन बसून आपण पैसे वसूल करायची भूमिका घ्यावी लागेल. कारखानदार कोण आहेत ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. शेतकऱ्यांचे पैसे मिळणं काळाची गरज आहे. कारण का तुम्ही बघितलं थोडंसं राजकीय व्यासपीठावरनं सुद्धा बोलायला हरकत नाही की मागच्या आठवड्यातच त्यांच्याच गावातनं राजकीय व्यासपीठावरची खूप मोठी मांदी आळी त्या दिवशी सगळ्यांना वाचायला मिळाली, ऐकायला मिळाली. सगळे आजी माझे आमदार त्या दिवशी व्यासपीठावर होते आणि सगळ्यांना खंत अशी वाटायला लागली की चालूच्या आमदारांनी आमचं सगळंच काय गमावून नेलंय का काय. अभिजित पाटलाला एवढे ही सगळी मंडळी घाबरल्यासारखी झालेली आहे. अशा अवस्था वाटली त्या दिवशीच्या त्यांच्या सगळ्या भाषणांवरनं. कुणी कुणी एकमेकाला दम दिलं की आम्ही बघतो, आम्ही जशाच तसं उत्तर देऊ, ठोसा ठोसा देऊ. कोण म्हणतंय की आमच्या 3-3 टर्म विधान परिषदेत झाल्या, विधानसभेत झाल्या, आम्हाला अनेक आमदारकी कळले नाही तर ह्याला 3 महिन्यात कशी कळली. ह्या सगळ्या टीका टिप्पणी आपण सगळ्यांनी ऐकल्या. परंतु शेतकऱ्यांची आज जिल्ह्यातली काय अवस्था आहे ही व्यासपीठावरनं एक सुद्धा मायचा लाल त्या दिवशी कोणी बोललेला नाही. आणि त्याचे सगळे आपण भोगते आहोत. वेगवेगळ्या पक्षातनं आपण आता सगळी एकत्रित जमलेली सुद्धा वेगवेगळ्या विचाराची सगळी मंडळी आहे. पण कोणालाही साखर कारखानदार म्हणून जी